भंडारा जिल्ह्यातील साकोला तालुक्यातील बांपेवाडा आणि उमरझरी परिसरात एका नरभक्षक वाघिणीने अक्षरशः दहशत माजवली आहे. 19 मार्च रोजी बांपेवाडा येथील 50 वर्षीय वसंता मेश्राम यांच्यावर वाघिणीने हल्ला करून त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ही घटना ताजी असतानाच 28 मार्च रोजी उमरझरी येथील 48 वर्षीय माया रामकृष्ण सोनावणे यांच्यावर देखील वाघिणीने हल्ला केला. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती मिळते. सलग 2 हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी 29 मार्च रोजी साकोली तिरोडी मार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. तब्बल 6 तास चाललेल्या या आंदोलनात नरभक्षक वाघिणीला तात्काळ जेरबंद करा आणि जखमी महिलेला तातडीने आर्थिक मदत द्या अशा जोरदार घोषणा देण्यात आला. काल ज्या बाईला वाघाने पकडल्यानंतर तिला उपजिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर तिची प्रकृती अजून खालावली. आज तिला पॅरालिसिसचा अटॅक आला. म्हणजे काही नस कटली असेल, काही त्यानं प्रायव्हेट दवाखान्यात घेऊन गेले असते तर हा विषय आला नसता. तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट आहात, तुम्हाला काही झालं तर तुम्ही आपल्या खिशातले खर्च करा, नंतर तुमचा मेडिकल क्लेम बनतो. आमचा मेडिकल क्लेम बनायचा विषय असतो का? आणि म्हणून त्यांनी तो करायला पाहिजे. जर काल हा विषय झाला असता तर हा एवढा विषय आज वाढला नसता. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी जाळपोळ झाल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. दरम्यान काँग्रेस नेते नाना पटोले, भाजप नेते नेपाल रंगारी आणि भाजप महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष माहेश्वरी नेवारे यांनी घटनास्थळी भेट देत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. अखेर वनविभागाने जखमी महिलेला मदत आणि वाघिणीला जेरबंद करण्यासाठी आवश्यक ती कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले. मात्र पुढील 8 ते 10 दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय. सध्या संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण असून प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.